1 जानेवारी 2026 पासून राशन वाटपात मोठा बदल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा बदल करण्यात येत आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत धान्य वितरणाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाखो शिधापत्रिकाधारकांच्या मासिक धान्य मिळकतीत बदल होणार असून पुरवठा विभागाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. काय आहे माहिती संपूर्ण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, 1 जानेवारी 2026 पासून मोठी खुशखबर आहे. राशन वाटपात मोठा बदल करण्यात येत आहे. तर बघा, याआधीसुद्धा खूप वेळी यामध्ये जे काही राशन वितरण प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेला होता. खूप जणांना जे राशन आहे हे कमी जास्त प्रमाणात देण्यात येतं. बघा, नवीन निर्णयानुसार जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक सदस्यासाठी दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप करण्यात येईल. हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदीनुसार करण्यात येत आहे असे सांगण्यात आले आहे. बघा, जे काही शिधापत्रिकांमध्ये बदल होत आहे हा वेळोवेळी होतच असतो आणि त्यामुळे आता जो बदल होणार आहे 1 जानेवारी 2026 पासून मोठा बदल होणार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता, अंत्योदय जे काही कार्ड धारक आहेत तर त्यांना आता 20 किलो तांदूळ मिळणार आहेत आणि 15 किलो. त्याचबरोबर जे काही प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 3 किलो तांदूळ प्रत्येक सदस्यासाठी आणि 2 किलो गहू याप्रमाणे आता वाटप करण्यात येणार आहे. खरं तर या योजनेतील धान्य वितरणाच्या प्रमाणात गेल्या काही जे काळात आहे बदल करण्यात आले होते. जे काही सुरुवातीच्या काळात प्रमाण जे आहे ते तुम्हाला माहीत असेल किती होतं. आणि जे अंत्योदय कार्डधारकांसाठी 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जात होते. मात्र नंतर पुरवठा विभागाने तात्पुरता बदल करत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंब जे सदस्य आहेत प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असे वितरण सुरू केले होते. त्याचबरोबर आता या बदलामुळे तांदळाचे प्रमाण वाढले असले तरी गव्हाचे प्रमाण कमी झाले होते. अनेक भागात जे लाभार्थी आहेत या बदलाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत होते. काही ठिकाणी तांदळाची मागणी अधिक असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले, तर गहू कमी झाल्यामुळे काही कुटुंबांना अडचणींचा सामनासुद्धा करावा लागला. त्यामुळे आता पुन्हा मूळ प्रमाण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 महिन्यासाठी सध्या सुरू असलेलेच वितरण प्रमाण कायम राहणार आहे. म्हणजेच की डिसेंबरमध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असेच जे काही धान्य आहे ते मिळणार आहे. तर या महिन्यात कोणताही बदल लागू होणार नाही. जानेवारी 2026 पासून मात्र नव्याने निश्चित केलेले प्रमाण लागू होईल आणि त्यासाठीचे जे प्रमाण लागू करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला मिळणार आहे गहू आणि तांदूळ. तर बघा, जी काही शिधापत्रिका आहे यामध्ये थोडासा बदलाव करण्यात आलेला आहे. म्हणजेच की जे वितरण आहे शिधाचं अन्नधान्याचं त्याच्यामध्ये थोडा बदलाव करण्यात आलेला आहे. आणि नवीन जे नियमानुसार 1 जानेवारी 2026 पासून जे काही अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना 20 किलो तांदूळ मिळणार आहेत आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्राधान्य कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू प्रति व्यक्ती मिळणार आहे या नवीन नियमानुसार. तर अशा प्रकारे खूप मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि खूप मोठी जे खुशखबरी आहे हे सर्व लाभार्थ्यांसाठी राहणार आहे. कारण की 1 जानेवारीपासून हा मोठा बदल या ठिकाणी होणार आहे. राशन कार्डमध्ये हा वेळोवेळी बदल होत असतात. तर अशा प्रकारचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर आणत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.